नमस्कार. आता काव्या ही सगळे कपडे घेऊन बॅग वगैरे घेऊन माहेरी आलेली असते. आता इकडे कोणाला सांगून ती आलेली नसते, त्यामुळे घरात सर्वजण शोधाशोध करत असतात. पार्थला कळतं की काव्या कुठेतरी गेली आहे. तो कपाट उघडतो तेव्हा काव्याची बॅग, कपडे काही नसतात. तो म्हणतो, काव्या गेल्या कुठे? त्यांची बॅग, कपडे काही नाही आहे. अचानक या गायब कशा झाल्या? म्हणून तो बाहेर येऊन हाका मारतो. तेव्हा मालिनी म्हणते, काय रे? तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आई, काव्या दिसत नाही आहेत. त्या बॅग आणि कपडे सर्वजण काही घेऊन गेल्या. त्या ऐकून मालिनीला धक्का बसतो. मालिनी म्हणते, काय? मालिनी जोरजोरात नंदिनीला हाका मारते आणि नंदिनी आणि जीवा धावत खाली येतात. नंदिनी विचारते, काय झालं आई? तेव्हा मालिनी म्हणते, अगं, काव्या घर सोडून गेली आहे. कुठे गेली आहे तिचा पत्ता नाही आहे. तिचा फोनसुद्धा लागत नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, थांबा, मी एकदा ट्राय करते. नंदिनी फोन लावण्याचा प्रयत्न करते, लावत असते, पण फोन लागत नसतो, स्विच ऑफ असतो. तेव्हा मालिनी म्हणते, काय करायचं आता? सांग नंदिनी, कुठे गेली असेल ती? अगं, तू तरी जाशील का असं न सांगता? तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. पार्थ म्हणतो, आई तू शांत हो, येतील त्या कुठेही जाणार नाहीत. तेव्हा मालिनी म्हणते, अजूनही तुला तिचीच बाजू घ्यायची आहे का? मी बोलली, काव्या एक दिवस चांगली वागली म्हणूनच ती नेहमी चांगली वागेल असं नाही आहे. तिच्यावर विश्वास ठेवता कामा नये. आणि तू तिची बाजू काय घेतोस? तुला काय वाटलं ती योग्य वागली आहे? असं फोन बंद करून ठेवणं, घरात न सांगता जाणं, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आता जीवा म्हणतो, शांत व्हा, इथेच कुठेतरी शॉपिंगला वगैरे गेली असेल. तेव्हा मालिनी म्हणते, काय बोलतो जीवा? बॅग घेऊन, सगळे कपडे घेऊन शॉपिंगला? आता जीवा पार्थजवळ येतो आणि म्हणतो, तुला राग नाही आलाय तिचा? तुला न सांगता गेली? त्या पार्थ म्हणतो, नाही. एखाद्याबद्दल आपल्याला जेव्हा फिलिंग्स वाटतात ना, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीच्या चुकासुद्धा आपल्याला योग्य वाटतात. त्या चुकांबद्दलसुद्धा काही वाटत नाही, कारण ती व्यक्ती आपल्याला आवडू लागलेली असते. ते ऐकून जीवाला धक्का बसतो. आता नंदिनी तिच्या आईला फोन करते आणि सांगते, आई, अगं, काव्या कुठे गेली आहे माहीत नाही आहे. आम्ही सर्वजण इकडे शोधतोय. तेव्हा नंदिनीची आई म्हणते, शारदा, की अगं, काव्या इकडे आली आहे. तेव्हा नंदिनी बोलते, काय? काव्या तिकडे आली आहे? अगं, इकडे सांगूनसुद्धा गेली नाही. तेव्हा शारदा म्हणते, अगं, पार्थ रावांना सांगितलं ना तिने? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, ती कुणालाच न सांगता गेली आहे. ते ऐकून शारदाला धक्का बसतो. आता नंदिनी सगळ्यांना सांगते की काव्या माहेरी गेली आहे. ते ऐकून पार्थला बरं वाटतं. पार्थ म्हणतो, नशीब त्या कुठेतरी आहेत. मला वाटलं कुठे गेल्या. तिच्या सगळ्या मैत्रिणींना मी फोन केल्या, पण कोणालाही ती भेटली नव्हती. का कॉलेजला गेली नव्हती, आज सुट्टी होती. भेटल्या या बऱ्या झाल्या. आई, मी आत्ताच जाऊन त्यांना घेऊन येतो. तेव्हा नंदिनी म्हणते, थांबा पार्थ, तुम्ही नका जाऊ, मी जाते. मी जाऊन काव्याला घेऊन येते. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे. आता नंदिनी ही जाऊन पहिले वकिलाकडे डिवोर्सचे पेपर तयार करते आणि डिवोर्सचे पेपर घेऊन इकडे आपल्या माहेरी येते आणि काव्याला म्हणते, काव्या, का त्या पार्थना त्रास देतेस? बिचारे तुझ्यावर एवढं प्रेम करतात, तरीसुद्धा तू त्यांना त्रास देतेस. मग या डिवोर्स पेपरवर सह्या कर आणि त्यांना मोकळं करून टाक. विषय मिटवून टाक आणि कायमचं इथे माहेरीच राहा. ते ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.